नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। शुभ सकाळ। टायमिंग सकाळचे 9 वाजलेले आहेत। आजचा वार शनिवार आहे आणि आज आहे बारस। तर बारस असल्यामुळे मी आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला। अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेला आहे। स्वयंपाक झालेला आहे। अगोदर देवाला नैवेद्य दाखवायला सांगितलेले दीपकला, तोपर्यंत मी पुरणपोळ्या बनवत आहे आणि गाईलाही देऊन येईल। गाय समोरच आलेली आहे, म्हणजे यावेळेस गाय आणून बांधतात, इथं समोरच येत आहे। तर कधी असं होत नाही की गायला नैवेद्य भेटत नाही, आणि असं म्हणतात की गायला नैवेद्य दिलं तर 36 कोटी देवांना नैवेद्य पोहोचतो असं म्हणतात। तर सगळ्यांचं जेवण खाणं पण झालेलं आहे। आता दीपक आवरादला जायला निघाला, म्हणजे जेवण करायला घरी आलेले होते। जेवण करून बाईक इथंच ठेवून गेलेले आहे। दीपकला आवरादला जायचं होतं, बाईकवर जाऊ देत नाही आजकाल जास्त, जोपर्यंत की जेव्हा दिनेश पडलेला आहे ना तेव्हापासून भीती बसलेली आहे मनात एक, त्यामुळे बाईकवर जाऊ देत नाही। प्रवास नको असतो बाईकवरचा मला। पण आवरादला जाणं म्हणजे कसं आहे, एसट्या कमी आहेत आणि दीपकला तिथून कोर्टमध्ये वगैरे जायचं आहे, सिग्नेचर लागणार आहे, इकडे तिकडे खूप हेराफेरी आहे। मग त्यामुळे थोडंसं लांबलाही प्रवास आहे तिथल्या तिथंच, म्हणून बाईक असली तर थोडंसं बरं पडतं, म्हणून दीपक गेलेला आहे। आणि दिनेश घरी आहे माझी मदत करण्यासाठी, म्हणजे मला आज पापड बनवायचे। तुम्ही म्हणतही होता की ते पापड कशा पद्धतीने बनवते शेअर कर, आणि आज बारस आहे, आज काही पापड बनवत नाहीत। पण दिनेशनं गोंधळ करून ठेवला की रव्यात पाणी टाकून ठेवलं, फ्रीजला ठेवलं तरी पण चाललं असतं, पण लक्षातच राहिलं नाही। काल तसंच बाहेर ठेवलेलं होतं मी, तर म्हणलं आता करूनच घ्यावं। जसं आपण स्वतःहून मनानं जर केलो तर ते वेगळं झालं, असं धोक्यानं झालेलं आहे। रव्यात पाणी पडलं आणि ते रवा नुकसान होणार होता। आणि तसं तर तांदूळ वगैरे मिक्स करूनच बनवते, नुसत्या रव्याचे मी पापड बनवते नाही आहे। पण नाही, आता जमलंच नाही, काही कुठली तयारी नाही, काही नाही, त्यामुळे करत आहे। तर हा जो रवा 1 किलो मी मागवला, कारण दिनेशने 1 गिलासभर रवा पाण्यात टाकून ठेवलेला होता। तर विचार केला करतच आहे मी, तर आणखीन 1 किलो रवा मागून केलेला आहे मी। तर रव्याचं 1 किलोचं पाकीट पूर्णपणे भिजू ठेवलेलं आहे, आणि काल जे दिनेशनं रव्यामध्ये पाणी पडलं ते ग्लास आहे, म्हणजे या हिशोबाने 1.25 किलो रवा आहे। तर त्या हिशोबाने तर पाणी किती घेतलेलं आहे मी, तर हे जे मग आहे ना ते 5 लिटरचं आहे, तर त्या मगानं मी दीड मग पाणी घेतलेलं आहे, म्हणजे हिशोब लावू शकता तुम्ही। 5 ते 6 लिटर पाणी तर घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ टाकलं, आवडीनुसार जिरे तीळ हे टाकू शकता, पण मी काहीच टाकलं नाही, एकदम प्लेन पापड बनवणार आहे। तीळ टाकल्याने काय होतं, जास्ती दिवस टिकत नाही ते पापडामध्ये, आळ्या जाळ्या होऊ शकतात, त्यामुळे तीळ जास्त प्रमाणात टाकायचं। जिरं टाकू शकता, पण मी कलर चेंज होतो म्हणून टाकलेलं नाही। जिरं टाकलं ना थोडंसं कलर चेंज होतो, जसं गोमूत्राचा कलर असतो तसा येतो। तर अगोदर त्या पाण्याला उकळी यायचा वेट करायचा आहे। तर उकळी आल्यानंतर पाण्याला यामध्ये मी जे मिक्स केलेला रवा होता कालवलेला, एक अर्धा तास झाले मी रवा भिजवून ठेवलेला होता, पूर्णपणे यामध्ये टाकलेला आहे। परत जे दिनेशनं पाण्यात टाकून ठेवलेला होता तो पण रवा मी यामध्येच टाकलेला आहे, आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं। यामध्ये एकही गुठळी झाली नाही पाहिजे अशा प्रकारे, आणि जे होल्स आहे ना माझ्याकडे जे झारा, त्याने एकही गुठळी पडणार नाही यामध्ये, एकदम मी व्यवस्थित मिक्स होतं आहे। बघू शकता एकही गुठळी यामध्ये झालेली नाही आहे। आणि असं जास्त प्रमाणात जेव्हा पीठ शिजवायचं आपल्याला, ज्वारीची पापडाचं असो किंवा रव्याचे, चुलीवर ठेवलं ना खूपच छान शिजलं जातं, एकदम परफेक्ट आणि कमी वेळामध्ये। पण लेट खूप झालेलं आहे, टायमिंग सांगितलं सकाळचे 11 साडे 11 वाजलेले आहेत। पुरणपोळीचा स्वयंपाक झाला, जेवण खाणं झालं, परत भांडे इथंच राहिलेले आहेत, भांडे आणखीन मी घासलेले नाही। तुम्ही विचारत होते की ते दिवसातनं किती वेळा तू भांडे घासते, तर 3 वेळा तरी फिक्स आहे। पण सणासुदीचं कोणी पाहुणे वगैरे आले तर 4-5 वेळाही होऊ शकतं, पण 3 वेळा डेलीचं सांगेन, 3 वेळा फिक्स आहे भांडे घासणं। तर इकडे बघू शकता छान उकळल्यानंतर मी यामध्ये रवा टाकला कालवलेला, आणि थोडा वेळ शिजवून घेतलं। माझ्याकडे मोठं भांडं नाही यावरती झाकण्यासाठी, म्हणजे पातेले तर घेतले, झाकण्या नाही घेतल्या मी, म्हणजे दारावर जी फिरस्ते येतात ना गावाकडे आजीपर्यंत, तेव्हा घेतलेले होते, त्यांच्याजवळ झाकण्या नव्हत्या, तर नुसते पातेलेच घेतले मी 4-5 असे। आता एकावर एक ठेवून देते मी, काय करावं, पर्याय नाही आहे। आपल्याला झाकणी घ्यायची तर पातेले घेऊन दुकानला जावं लागतं, म्हणून एकावर एक झाकून ठेवते, असं पण चालतं। तर बघू शकता एकदम परफेक्ट हे पीठ शिजलेलं आहे। बघू शकता हे जे सैल आहे ना अशाच प्रकारे आपल्याला लागणार, यापेक्षा थिक्क झालं तर पापड व्यवस्थित होणार नाही, आणि आपल्याला कुरडीसाठी जर लागणार आहे तर यापेक्षा घट्ट असलं पाहिजे, जसं आपण पिठलं वगैरे बनवतात तशा प्रकारचं पीठ शिजवून घ्यायचं आहे। त्यावेळी पाणी कमी ठेवायचं। पण हे पापड बनवायचे होते मला, म्हणून म्हणजे जास्त ठेवलं। प्रमाण तुम्हाला कळलं असेल, 6 लिटर पाणी आणि 1.25 किलो रवा आहे। चवीपुरतं मीठ टाकून छान शिजवून घेतलेलं आहे, आणि या पिठामध्ये ना शिजून घ्यायचं जे असतं ना ते जास्त असतं। जर शिजवायला आपण चोंगूसपणा केला, कमी शिजलं तर पापड पूर्ण चिरा पडतात आत, म्हणून व्यवस्थित पापड निघणार नाही। जे प्रोसेसिंग असते पीठ शिजवण्यामध्ये असते। मी ज्वारीचे पापड बनवते, मला खूप आवडतात, ते चविष्ट लागतात। हे जे रवा तांदूळ आपण बनवतो ना, ज्वारीच्या पापडापुढे हे सगळे फिके आहेत।
असो इकडे मी एक वेळा 2-3 वेळा छान मिक्स केलं आणि गॅसवरती मी ठेवलेलं आहे. गॅस तसं तर बघा आता पातेलं खूप मोठं झालेलं गॅस झालं दिवा लावल्यासारखं, त्यामुळे थोडंसं निवांत ते शिजत आहे. तोपर्यंत मी भांडीसुद्धा घासून घेतलेले आहेत. किचन ओटा क्लीन करून घेतला, कारण भांडी ना खूप लवकर हडकायला लागलेत. गरमीचे दिवस स्टार्ट झालेले आहेत, तर सगळं भांडी क्लीन करत असते. कधीही ठेवत नाही मी, रात्रीचे असो, सकाळचे असो, दुपारचे असो, जेव्हाच्या तेव्हा किचन मी क्लीन करते. किचनमध्ये अस्तव्यस्त झालेलं मन लागे ना. तर असं इकडे पीठ तर शिजून तयार झालं. दिनेश गेला मार्केटला, काहीतरी मला सामान लागणार होतं ते मागवण्यासाठी पाठवलेलं होतं. आत्ता आलेला आहे. आता दोघंजणही वरती जात होतो मी आणि दिनेश. दीपक काही इतक्या लवकर येणार नाही, आत्ता जाऊन आवरातला पोहोचला. फोन लावलेला होता मी. म्हणजे मनात एक भीती बसलेली आहे ना, आणि जेव्हा मी तुम्हाला व्हॉइस ओव्हर देत आहे त्यावेळेस माझी तब्येत बिघडलेली आहे, त्यामुळे आवाज व्यवस्थित येत नाही. जो अगोदरचा व्हिडिओ आला तेव्हा पण अशीच परिस्थिती होती. माझी तब्येत अचानकच बिघडली, मला चक्कर येऊ लागली होती, उलटी पण होत होती. त्यामुळे दवाखान्यामध्ये 1 दिवस ॲडमिट होते मी, आणि स्लाईन वगैरे लावल्यामुळे काय सुस्ती चढली काय माहिती. सतत डोळ्यात झोप आहे, कुठलं काम करावं असं वाटत नाही, अजिबात बॉडीमध्ये एनर्जी राहिलेली नाही माझ्या. आणि जेव्हा मी बोलत आहे त्यावेळी ती माझे डोळे झाकत आहे, झोप येते, मी काय बोलते काय नाही मला समजत नाही आहे. असं ताईनं इकडे पीठ शिजवलेलं आहे मी. भांडे वगैरे क्लीन झालं, किचन काम स्वच्छ केलं, तोपर्यंत पीठ पण व्यवस्थित शिजलेलं आहे. तर इथवर आणलं मी, आणि त्याच्याकडून दिनेश घेऊन जाते. म्हणते मग मी तुला उचलणार नाही, आता वरती मी नेतो. तर घेऊन जात आहे पीठ पूर्ण, कारण शिजवलेलं पीठ खूप वजनदार होतं. आपण 2 भागात केलं तरी पण चालतं, पण मी म्हटलं थोडंसंच आहे, घेऊन जावं. तर घेऊन आलेलं आहे दिनेश. तोपर्यंत मी इकडं ताट, पळी, नंतर आता कपडा बकेट हे पण नेऊन ठेवलेलं आहे. आपल्याला कपडा जे आहे ना भिजून हातरायचा आहे, आणि त्यावरती पापड घालायचे आहेत. एकदम छान परफेक्ट होतात, कुठेही बिघडणार नाही. किती वेळ पापडाचं पीठ शिजवलं ते पण मी सांगेन. म्हणजे आता चुलीवर शिजवलं तर जास्त वेळ लागत नाही, पण गॅसवरती शिजवलं अर्धा ते पाऊण तास पूर्णपणे मी पापडाचं पीठ शिजवलेलं आहे, तेव्हा कुठे ते परफेक्ट शिजलेलं आहे. आणखीन बघायचं असलं तर आपण पाणी टाकून बघू शकता. पाणी घ्यायचं एका प्लेटामध्ये, गार पाणी, त्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघायचं. पीठ जर शीतळ झालं नाही तर असं समजायचं की ते शिजलेलं आहे. जर पीठ पाण्यात टाकल्यानंतर शीतळ झालं, पूर्ण प्लेट भरून पाणी भरून झालं ना, तर आणखीन ते शिजलेलं नाही. अशा प्रकारे आपण समजू शकतो. पण मी तसं काही बघितलेलं नाही आहे, असं समजलं जेव्हा मी बनवते ना. अशा प्रकारे बनवत असते, मला एकदम माहिती झालेली की कशा पद्धतीनं. त्याची एक वेळा टूक माहीत झाली ना, ते परफेक्टच येतं, कधीही बिघडत नाही. आणि ज्वारीची पापडं मी कशा पद्धतीने बनवते पूर्णपणे शेअर करणार आहे. आता तरी सुरुवात झालेली आहे आपली उन्हाळी कामं करायला. पापडं, खारुडी, कुरडी, शेवई जे आहे ना, आता इथून सुरुवात झालेली आहे. आणखीन मला हरभरा डाळ पण बनवायची आहे. तूर डाळ बनवली, आणखीन फटकली नाही आहे, तशीच ठेवलेली आहे. कारण थोडे दिवस जास्त ठेवलं ना, असं म्हणतात की त्याला कलर खूप छान येतो डाळीला. तसंच कोंड्यासही ठेवलं ना, त्यामुळे मी पोत्यात भरून तशीच ठेवलेली आहे. एकदम पिवळा असा रंग येतो. निवांतपणे जसं टाईम भेटलं तसं मी ते फटकून घेणार आहे, किंवा वरती आणून उधळणार आहे. म्हणजे उधळल्यानंतरही कोंडा वेगळा होतो त्याचा. तर इकडे मी आता पापडं घालायला सुरुवात केली आहे. म्हणजे सगळं आणून ठेवलं. ओलं जे कपडा जे आहे ना, ओला करून आपल्याला हातरायचे अशा प्रकारे, आणि भरून मी विटा ठेवल्या, कारण खूप भयानक हवा आहे, त्यामुळे ते उडूही शकतो म्हणून पूर्ण भरून विटा ठेवलेल्या आहेत. आणि पापडं मी आणि दिनेश घालत आहोत. म्हणजे पळी पापडं आहे ते फास्ट होतात, तितका काही तामझाम नाही आहे यामध्ये. जेव्हा आपण कपड्यावरती बडवून वगैरे बनवतो ना, त्यावेळेस टाईम थोडासा जास्त लागतो. आई बनवते तशी, मला काही जमत नाही आहेत. मी अशा प्रकारे पीठ थोडंसं पातळ शिजवते आणि पळी पापडं करते. खूप फास्ट होतात आणि तितकेच चविष्ट पण होतात. तर जास्त पातळ आपल्याला बनवायचं नाही पापड, थोडंसं जाडसरच घालायचं आहे, कारण हे रव्याचे फक्त चिटकूही शकतात कपड्याला, म्हणून थोडंसं जाड घालायचं आहे. दिनेश इकडच्या साईडला मी इकडच्या साईडला घालत आहोत दोघंही, म्हणजे थोडंसं फास्ट होतील. ऊन खूप आहे. हे पापडं घातल्यानंतर मी बिमारच पडलेली होते, आणि 1 दिवस पूर्ण मी दवाखान्यात ॲडमिट होते. उदगीरला अगोदर कमलनगरला दाखवलं, काही झालं नाही इलाज. नंतर आम्ही उदगीरला गेलेलो होतो. खूप त्रास झाला मला, कारण ऊन खूप भयानक होतं. बघू शकता किती ऊन आहे आज. उन्हानं जसं मी आज पापडं घातलं दुसऱ्या दिवशी, तर मी सकाळी उठलेच नाही, सारखी चक्कर येऊ लागलेली होती मला. त्यामुळे जेव्हा आपल्याला पापडं करायचं आहे तर सकाळी 6 ते 7 पर्यंत पापडं घालून ठेवा, म्हणजे ऊन लागणार नाही. जास्तीत जास्त 9 वाजेपर्यंत आपण पापडं बनवलं तरी पण ऊन लागणार. पण खूप वेळ झाली होती, 11:30-12 वाजत होते, त्यावेळेत मी पापडं घालत होते. तर पापडं घालून झालेले पूर्णपणे, आणि जे साईडचं पीठ राहते ना, थोडंसं हवा लागल्यामुळे घट्ट झालेलं आहे. तर पळीपापड व्यवस्थित येत नव्हता त्यानं. तर मी काय केलं, अशा प्रकारे सांडगे तोडले छोटे छोटे, आणि दिनेश इकडं पीठ खाते. खूप छान लागते पीठ खाण्यासाठी. अगोदर तर माझी आई काय करायची, जेव्हा मी पापडाचं पीठ शिजवायचे, ज्वारीचं असो किंवा तांदळाचं, रव्याचं, त्यामध्ये दूध साखर टाकून आम्हाला सगळ्या बहिणीला द्यायची. सगळ्यांच्या हातात 1-1 वाटी दूध घालून साखर टाकून ते पीठ द्यायची. सगळे आम्ही बहिणी खात होतो. जेव्हा असं काही मी बनवते ना, मला लहानपणची आठवण होते. एकदम लहानपणच्या दुनिया जाते, कसं होतं तेव्हाचं वातावरण. आता कसं झालेलं आहे, कोण कुठं सगळे जिकडे तिकडे गेले. आईपाशी बघावं तर सोनल एकटीच आहे, कोणीच नाही. अगोदर जसं घर भरलेलं राहायचं, इतकी धिंगामस्ती आमची बहिणी माझी चालू राहायची. पण असं म्हणतात ना, दिवस जातात पण आठवणी कधी जात नाहीत मनातल्या आपल्या.
तर दिनेश इकडं काय करत आहे तर पळीनं पाणी घालून घेतो होता पायावरती, कारण का ऊन खूप आहे त्यामुळे एकदम गरमी व्हायला लागली त्याला, तर पळीनं पाणी वतत होता पायावरती. तर म्हणलं आता पुरी लाडीगोडी चला खाली जाऊया. खूप धिंगामस्ती करावीशी वाटते दिनेशला पाण्यामध्ये, लहान मुलासारखं पाण्यात खेळायचा खूप हे करत असतो. तर पाणी पूर्णपणे सांडायला लावलेलं आहे ना. आता आम्ही जात आहोत खाली. खूप भयानक ऊन आहे. जसं मी खाली गेले ना मला आतमधलं काहीच दिसत नव्हतं. आणि जे पातेलं आणि ताटले आहेत, पळ्या आहेत, त्यामध्ये 2-2 घेतलेल्या होत्या दिनेशला एक आणि मला एक. तर पूर्णपणे कडक झालेले आहेत उन्हानं. तर मी म्हणलं इथं बाहेर ठेव तुटी खाली, पाणी चालू कर, म्हणजे जसं पातेलं भरलं की छान भिजल्यानंतर मी स्वच्छ धुवून घेईन नंतर. तोपर्यंत मी कपडे वगैरे धुवून घेते. आणखीन आज कपडे धुवलेले नाहीत. आणि हे रांगोळी मी सकाळी घेतलेली होती, म्हणजे सगळ्या कलरफुल रांगोळी आहेत, लाल, पिवळी, निळी सगळ्या कलरच्या घेतल्या आहेत, व्हाईट कलरची घेतलेली आहे. तर कवरमध्ये अशा प्रकारे मी बांधून ठेवलेले, म्हणजे ते सांडा किंवा एकामध्ये एक असं मिक्स होणार नाही, म्हणून अशा प्रकारे मी मिक्स केले. थोडीफार अगोदरची होती ती पण यामध्येच ठेवणार आहे, म्हणजे काय होतं ना आता हेच घेतो आणि ती तशीच राहून जाते. म्हणून मी काय करत आहे सगळं जे आहे ना एका कवरमध्ये अशा प्रकारे बांधून, सगळे हे जी भिंडे आहेत ना घटोडे याची रांगोळीचे सगळे एकाच कवरमध्ये ठेवते, म्हणजे मला पटकन भेटून जाते. तर रांगोळी भरून झालेली. दिनेश जरा चालू आहे. दिनेश आणखीन आज आंघोळ केलेला नाही म्हणत होता मम्मी, त्याला काहीतरी बाहेरचं काम पण होतं, तिकडे गेलेला होता. नंतर आल्यानंतर आम्ही पापडच घालायला सुरुवात केली. तर म्हणलं तू पापड वगैरे करून निवांतपणे आंघोळ कर, म्हणजे दिनेशला मी आंघोळ घालत आहे दररोज. ते हात पाय जे लागलेले आहे ना त्यावरती पाणी पडल्यानंतर जास्त होत आहे धूप, त्यामुळे त्याला पाणी न पडू देता मीच घालत आहे. तेच म्हणलं मला आज वेळ भेटला नाही, सकाळपासून नुसती धावपळ चालू होते आमची. आता दिनेशला आंघोळ पण घालते आणि कपडे धुवायचे कपडे पण धुवून घेते, म्हणजे आज लेट खूप झालेला आहे. एकतर पुरणपोळीचा स्वयंपाक बनला, परत मी पापडं घातले, त्यामध्ये भरपूरच वेळ निघून गेला. ज्या दिवशी काम असतं ना त्या दिवशी वेळेचा अजिबात भान राहत नाही. आणि दीपक आलेला आहे आत्ता, म्हणजे थोडंसं फास्टच आला, बाईक घेऊन गेलेला होता त्यामुळे लवकर आलेला. आणि येता प्रसाद घेऊन आला, म्हणजे म्हणत होता मम्मी आवरातमध्ये जत्रा होती, कुठल्या देवाची, हां देवाचं नाव तर सांगितलं पण लक्षात राहिलं नाही माझ्या. असो, घेऊन आलेलं एक लाडूचं घेऊन आलेलं आहे, परत खीर घेऊन आलेलं आहे. खीर जी आहे ना केसरी रव्याची होती, दिनेशला खायला दिलं, लाडू काही जमणार नाही त्याला. आणि दीपक काही जेवण केला नाही, म्हणत होता मम्मी तिथंच मी प्रसाद घेऊन आलेला आहे. तर आता जात आहेत गॅरेजला बाईक द्यायला, कारण हे आणखीन जेवण करायला घरी आलेले नाहीत. आणि दिनेश पण सोबत जात आहे, जसं बाईक आला ना तसं जात आहे याच्यासोबत. सकाळ असो संध्याकाळ असो दुपार असो, बघू शकता उन्हाचा कार आहे तरी पण गेलेला आहे. परत ते जेवण करायला, जेवण खाणं आमचं झालं. आता इव्हनिंगची वेळ आहे ना, वरती आले होते आम्ही सगळेजण पापडाचा हालचाल बघण्यासाठी. तर बघू शकता परफेक्ट हे पापडं वाळलेले आहेत, म्हणजे काढण्यासाठी परफेक्ट झालेले आहेत आता. तर हे जी धोतर आहे ना आलटपलट करायचं आहे, आपल्या अर्ध्या भागातून मोडायचं आहे आणि पाणी शिपडायचं आहे. आणि बघू शकता एकदम परफेक्ट हे पापडं निघणार आहेत. तेच बघत आहे काढू का उद्या काढू, म्हणजे घालण्यासाठी थोडासा लेट झालेला होता, पण ऊन खूप भयानक आहे त्यामुळे जाडसर घातलेलं होतं, तरी पण बघू शकता तुम्ही छान कडक हे वाळलेले आहेत. थोडाफार वल्लावा असतो, पण जसं पापूड काढून आपण परत घातलो ना पटकन ते हडकलं जातं. तर इकडे दीपक दिनेश दोघंजण हे धोतर असं घेतलेले, ते कपडा जे आहे ना पापडाचं ते घेतलेलं आहे ना, अर्ध्यामधून अशा प्रकारे दुमडायचं आहे याला आणि वरती पाणी टाकायचं आहे आपल्याला. पाणी जसं टाकलं ना तसं पटकन पापूड निघतं. आपण कवरवरही घालू शकता, त्यावरती काही प्रॉब्लेम नाही आहे, झटपट निघतात. पण कवर वगैरे नाही आहे माझ्याकडे, अशा प्रकारे मी कपड्यावरच घालत असते. खूप छान परफेक्ट बनतात, कुठं काही बिघडायची भीती नसते. तर दीपक इकडे पाणी टाकत आहे, कडकडनं पाणी पडलेलंच नाही, तेच म्हणत आहे कडकडनं कसं असतं जास्त हडकले जातात, ते पाणी व्यवस्थित लागू होत नव्हतं, तेच म्हणत आहे की कडकडनं घाल. तर हे बघा पूर्णपणे धोतर ओलं केलेलं आहे. आणि आता एक 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 पापड आपल्याला काढून घ्यायचा आहे. थोडंसं कपडा ओढायचा, म्हणजे असंच निघणार नाही पापूड, थोडासा कपडा ओढला की पापूड पटकन निघतं. बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट पापूड निघत आहे. आणि जितकं पीठ छान शिजलं ना तितका परफेक्ट पापड बनतो, कुठंच बिघडणार नाही. बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने पापड हे निघत आहेत रव्याची. यामध्ये मी काहीच मिक्स केलं नाही, फक्त रवा आहे. बघू शकता एक व्हाईट अँड व्हाईट कलर आलेला आहे आणि पापूड किती सोप्या पद्धतीने निघत आहे. कवरवर जर घातलं ना आणखीन सोप्या पद्धतीने निघतात, स्वतःहूनच गळतात ते. पण मी अशा प्रकारे कपड्यावर घातलेले तरी पण काही ओझं जात नाही, एकदम सोप्या पद्धतीने हे पापूड निघत आहे. तर तुम्ही सांगा तुम्ही पापड केलं का नाही, का आणखीन केलेलं नाही, कधी करणार आहात नक्की सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, कमेंट करूनही नक्की सांगा. तर इकडं जे आहे ना दीपक काढत आहे, मी पण थोडेफार काढलेले आहेत पापडं. आणि इकडे एक वेगळं कोरडं धोतर, म्हणजे कोरडं जे कपडा असतो ना धोतराचा ते अंतरलेलं आहे. आणि त्यावरती मी जेही काढलेलं पापड आहे ते एक एक आणून इकडं टाकत आहे, म्हणजे रात्रभर मी इथं ठेवणारे वर एक पदर झाकून, कारण आता खाली नेलं तरी पण फॅनच्या हवेला आपल्याला घालावंच लागतं. वरी पण वातावरण छान आहे, तसं पावसाचं वगैरे आकार नाही आहे, त्यामुळे मला इथंच घालूया. तर बघू शकता जेव्हा मी अगोदर घातलेलं होतं पूर्ण कपडा भरलेला होता, तर आता घालत आहे तर अर्धच येणार आहे, जास्त नाही, म्हणजे कारण आपण जवळ असं घातलेले आहेत. एकदम परफेक्ट रवा पापड बनलेला आहे, कुठंच बिघडलेलं ना, कुठं मोडातोडी झालेली आहे.
तरी सगळे पापड मी घातलेले. तोपर्यंत दीपक काय करत आहे, काहीतरी हातात काम पाहिजे. दीपक असं शांत बसणार नाही. आणि दिनेश अंगात तितकंच आळूस आहे. याला काही काम देऊच नका, काही सांगूच नका. कुठंतरी लोळायला हवा, नाहीतरी मोबाईल द्या हातामध्ये, बस त्याच्यामध्ये होऊन जातं त्याचं. तसं दिनेशचा प्रकार आहे. पण दीपकला सतत काम लागतं, करमत नाही. तसंच तर ते विटा इकडे तिकडे पडलेल्या सगळ्या एकत्र करत आहे, म्हणजे इकडे लावून ठेवत आहे. पापडं पण पूर्ण वाळू घालून झालेले आहेत. वरती एक जे कपडा आहे ना, ते अर्ध्या भागामधून टाकणार आहे वरती एक पदर मी, म्हणजे काही धुळाही येणार नाही. आणि रात्रभरामध्ये जर हवा आली तर पापड उडणारे नाही, व्यवस्थित राहतात ते. तर दीपक इकडं सगळ्या विटा जे आहे ना तिकडे नेत आहे. म्हणजे अगोदर दीपक इथं कसरत वगैरे करायचं, आता पूर्णपणे ते काढलेलं आहे. कारण दीपकला आता जास्त दिवस इथं काही राहायचं नाही, आता जाणार आहे तो ड्युटीवरती. त्यामुळे हे सगळं काढत आहे. कारण दीपक शिवाय आता हे करणार कोण. दिनेशला काही वरती येणं होत नाही, सकाळी लवकर उठत नाही, 10 वेळा उठवावं लागतं त्याला. आणि दीपक इकडं काय लगोरची लावलेला आहे, तर अशा प्रकारे खाली एक ईट ठेवली आणि त्यावरती अशा 4-4 विटा ठेवला आणि एकाच हाताने ते उचलत होता. पण ते काही उचलेच ना, एकदम वजन झाले विटा. तर मी म्हटलं फक्त 4-4 घेऊन जा बाबा, तेवढे नेऊ नको. तर इथं फक्त 4च घेतलेले आहेत. अशा प्रकारे खाली एक ठेवला आणि वरती 2-2 जोडी लावून मग नेत आहे. आणि याला लोळायचं लागलं या गाढवाला. गाढवाची लोळी आलेली आहे. जेव्हाही टाईम भेटेल ना, कधी कधी झोपावं असं वाटतं. तर तोपर्यंत ती इकडे सगळ्या इटा लावत आहे. आणि पापडं वगैरे झाकून आता खाली जाऊया परत. मग स्वयंपाक आहे, रात्रीचा आहे, ती कामं खूप सारे आहेत. आणि दीपक म्हणत होता मग मी साबुदाण्याचे वडे बनव. तर काल जे एकादस होती तेव्हा साबुदाणा थोडाफार उरलेला मी ठेवलते फ्रीजमध्ये. तर त्यामध्ये मी 2 बटाटे, शेंगदाण्याचा कूट, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, हिरवी मिरचीचं वाटण टाकलेलं आहे, मिक्स केलं आणि छोटे छोटे वडे बनवून घेतलेले आहेत. वडे बनवून तयार झालेले आहेत. आता फक्त फ्राय करून घेऊ. तर तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. यामध्ये मी 4-5 असे साबुदाणा वडे टाकलेले आहेत आणि तळून घेत आहे. दिनेशला काही देणार नाही, कारण यामध्ये शेंगदाणा आहे, बटाटा आहे, हे सगळं आहे, म्हणून दिनेशला काही देणार नाही. दीपकसाठीच मी इकडे बनवत आहे, थोडीफार आम्ही पण खाऊ. तर इकडं मस्त असे कुरकुरीत साबुदाणा वडे बनवून घेतले. नंतर स्वयंपाक बनवला, जेवण खाणं झालं. जे भांडी होते ते मी क्लीन करत होते. दिनेश इकडे अभ्यास करत बसलेला आहे. तर स्वतः यासोबत या व्हिडिओला इथेच एंड करते. बाय बाय, गुड नाईट.